कसली मीटिंग चालू आहे? सूरज, अरे बरं झालं तू आलास बघ. हे बघ, उद्या आपल्याला गुराळ पार्टीला जायचंय काय, तो काय बी काम काढू नकस. राहणार इथं कारखान्यावर मिटिंगा चालू आहेत. इथं ऊसाचा दर ठरणं आणि गुराळ पार्टी कसली? अरे त्यो ठरल रे. उद्याचा दिवस तू काढायचंय म्हणजे काढायचंय काय. हो भाऊजी, जाऊयात ना मिळून सगळे. चालते, जोडीने आहे समती. उद्या गुराळाची पार्टी जोडीची. मग आमचा भाले बी येणार वहिनी संकट. येऊ दे की मग. बरकतला बी सांगू काय. त्यो कशाला पाहिजे ना? सांगा ना तुम्ही बरकत भाऊजींना, म्हणजे मग मी रेणूलाही सांगते. चालतंय, समजे मिळून मजा करू काय. हा, मग या जोडीनं येतो राणा. होय, राहणार मी बी झोपतो जातो. पण हे उद्याचं देणार ठेव. होय येतो. राणा भाऊजी, ते ऍडमिशनचं ध्यानात ठेवा. वहिनी तुम्ही फक्त सांगा काय. हा, आम्ही जरा विचार करतो आणि मग सांगतो की. बरं, येतो आता आम्ही. बरं झालं, गुराळ पार्टीच्या निमित्तानं आपल्याला छानशा डेटवर जाता येईल. डेट म्हणजे तारीख नव. ही वेळ म्हणजे नवरा बायकोनी एकमेकांसाठी काढून ठेवलेला खास वेळ, आपल्या माणसासाठी राखून ठेवलेला वेळ. मग लय भारीच आहे की ही डेट. जाऊ, ती डेट फिक्स काय. अब आपण लय मज्जा करू गुराळ पार्टीला. अरे सगळं खरं आहे मर्दा. अरे पण राणादान वहिनीने शब्द देऊन बसलो ना मी. अरे अरे वय की वय, आता मला टेन्शन आहे वय हायच की. अरे पण घरचं काम करू का नको मी. अरे राणादाला विचारून बघतो की. जा म्हटलं की येतो मी. झालं समाधान. ठेवा आता. सूरज, काय सूरज, डोळं काय मारायला लागले सकाळ सकाळी. डोळं कशाला मारू आम्ही? आम्ही कसं दिसायलोय ते विचारतोय. मग एक सरळ सरळ तोंडाने विचारता येत नाही वय. कळणार कसं माणसाला. सकाळ सकाळी खुनवा खुनवी नुसती. गाढवाला गुळाची चव काय म्हणा. काय म्हणलीस. काही नाही. कसं दिसतोय आम्ही? बरं दिसतोय ना ग? आरशात जाऊन बघ, तुलाच कळते कसं दिसतंय ते. बरं ठीक आहे, ते समजा जाऊ दे. आज काय आहे माहितीये काय तुम्हासनी? कोणता दिवस आहे बरं आज? तुझ्या मोबाईल मध्ये कॅलेंडर आहे ना व. आजकाल लईच तिरकं बोलायला सांग तुम्ही आमच्याशी. जशी तू तसं माझं बोलणं. बरं, ते समजा जाऊ दे. खरंच आठवत नाही भाई आज काय दिवस आहे ते? अगं नाही माहिती मला. आता सांगशील काय. झालं, वहिनीचा वाढदिवस उड्या मारून मारून साजरा केला ना व. आणि आमचा? अहो, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. विसरला सा भाई? आजच्या दिवशी झालं आपलं लग्न. आणि मग 2 वर्ष पूर्ण झाली बघा. हा बघ, तरीच म्हटलं सकाळपासून टपऱ्यात गेल्यासारखं का वाटतंय. आजच्याच दिवशी बाळाला. बस बस बस, लय झालं. एवढंच जर फास घेतला तो वाटायला असेल तर नाही राहत आम्ही इथं. जातो आमच्या पप्पांच्या घरी कायमचं राहायला. अगं मग जा की. कुणी अडवली तुला. जाते आणि येते 4 दिवसात परत. मग यायलाच पाहिजे. आम्ही आमच्या हक्काचं घर सोडून का जाऊ बरं? मग राहायचं कोण नको म्हणते. जाऊ दे, भांडणं बिंडणं समजा विसरून जाऊया. अहो, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि पहिल्याच दिवशी भांडलं का नाही की वर्षभर भांडणं होतात म्हणून. सवय झाली मला भांडणाची.
झालं आता आम्ही गोड बोलायलो ना व चला बरं समजा इसरा आणि चला गुऱ्हाळ पार्टीला चला बघ मला काय जमलं असं मला वाटत नाही. का अहो असं काय करायला सा जोड्या जोड्यानं करायची पार्टी ही मग आम्ही काय एकटच जायचं भाई. हे बघा आज एकच दिवस काहीतरी मागायलोय पुढे वर्षभर काही मागणार नाही. चला बरं चला चला की वै की वय गांगसाठीला येऊ नकोस. रानात आणि वहिनी तयार झाल्यात का बघ जा. राणा ए राणा काय रे बरकत राणा राणा काय रे नुसतं हा अरे मालक म्हणाव पुढं आणि एवढीच जर मैत्री असेल तर राणा दा म्हणाव. नाही काय आहे गायकवाड घराण्याचं वारस बी नुसतं राणा म्हणत नाही आणि तुझं काय ए त्यासनी काय करायचं ते करू दे की. तुला काय करायचंय त्यातलं. काय करायचंय म्हणजे गायकवाड घराण्याची इज्जत आम्हाला शिकवायला लागत्या लोकांना. काय रे बरकत अरे ते कोल्हापूरला जायला लागते बघ. वैरणीच्या मोटारीचा पट्टा तुटलाय बघ. आणायला कोल्हापूरला जायला पाहिजे. उद्या आणू की. उद्या कसं काय जनावर तो पण उपाशी राहू देतोय. अरे ते बारीक करून घातलेलं बरं असतंय. नाही तर तशीच टाकली की मऊ मऊ खात्यात आणि बाकीची वैरण मात्री होत्या बघ. बरं ठीक आहे मी तुला पैसे देतो तू आण. तू पण चल की. तू काय येत नाहीस. अरे ते जा म्हणायलेत ना व त्यासनी काम आहे जा तू. कसं काम आहे. ते जरा घरचं काम आहे. घरचं घरचं कसलं काम रे. अरे म्हणजे काय आहे अरे म्हणजे ते काय लई महत्वाचं नाही. तुझा मी करतो इकडचं काम. मग मी बी येतो. आपण आधी घरचं काम करूया आणि मग कोल्हापूरला जाऊया. हा अरे कशाला उगा तुला ताप. अरे राणा ताप कसला त्यात. अरे उलट ते कोल्हापुरात त्या वडापनं जाणं म्हणजे ताप आहे बघ डोक्याला. आपण एक काम करूया आधी घरचं काम करूया आणि मग तुझ्याच गाडीवरून जाऊन पटाक दिवशी पट्टा घेऊन येऊया. हा नको लय अवघड काम आहे. अरे कसलं काम आहे ते तरी सांग मग. अरे गुऱ्हाळ पार्टी गुऱ्हाळ पार्टी. हो यांनी सांगितलं नाही तुम्हाला. अरे चोरा बराबर सापडलास बघ आता. अरे नाही म्हणजे मी तुला सांगणार होतो पण तेवढंच अंजली बाईंनी सांगितलं तुला. होय काय मला न घेता जायचं डाव होता का नाही. हा डाव कसला र ज्यांची लग्न झालेली असतात का नाही तेच जातात गुऱ्हाळ पार्टीला. तू आधी लगीन कर आणि मग ये गुऱ्हाळ पार्टीला. हा हो मी माप तयार आहे पण ठरतच नाही त्याला मी काय करू. म्हणजे तुझं बी आमच्या चंदीसारखंच आहे म्हण की. बरकत भाऊजी तुम्हाला यायचं असेल तर चला तुम्ही. लग्नाचं काय नंतर बघूयात आपण. होईल लवकर ते पण. बघ माझ्या वहिनीलाच माझी काळजी. अरे मी चल म्हणत होतो पण तेवढंच अंजली बाई तुला चल म्हणल्या. आता टेकल्या देवा दंडवत. राणा साहेब वज्र केशरी पैलवान वा वा भारी. अरे नाही म्हणजे काय ते मी बर मी येतो कापड बदलून लगेच. हा कशाला अरे तुला काय तिकडे लग्नासाठी पोरगी बघायला येणार आहे होय. वहिनी बघा येऊ माझा दोस्त. अहो समजा कॉलेज वरनं बंडी आणि त्या लाईन घेऊन मला फिरवले. आता असं केलं माझं ते लगीन होईल काय सांगा बरं. लई छान आहे जा कापड बदलून ये. बर मी येतो तुम्ही वा पुढे. हा ते बाजाच्या गुराळावर आहे काय. बर बर येतो वहिनी. होय गोदा का आम्ही निघतो. या जाऊन आणि येताना किटलीवर काकवी घेऊन या. कवा कवा तरी चपाती संग खायला चांगली लागते. चालतंय आणतो. हा बरं येऊ आम्ही. होय का नमस्कार करतो. चल चला की. अगं वै की. चला चला. धनी अहो धनी अहो धनी थांबा की. चला आता अहो धनी धनी थांबा की हो.
असं फिरायला घेऊन जाशील हा? असं स्वप्नात बी वाटलं नव्हतं बघा मला. अगं मी नाही रानात सांगितली म्हणून घेऊन निघाले तुला. चल. असून द्या, कुणी बी सांगू द्या. खरं फिराय कोण घेऊन चाललंय? तुम्हीच नव. धनी धनी तुम्हाला सांगते. ओ धनी, हे धनी धनी मनाचं कुठनं तुझ्या रोज शिरलंय का? मला सगळं भाल्या म्हणत जा. बाबा अहो, नवऱ्याला नावानं हाक मारली तर नरकात जाईन नव मी. जा पण मला भाल्या म्हण. म्हणणार नाही. हे भारी आहे तुमचं. हे तुम्ही जावा स्वर्गात आणि मी नरकात. कोण म्हणलं मी सरकार जाणार आहे? मग असं बायकोला लाडी गोडीनं गुराळावर फिरायला घेऊन जाणारा प्रेमळ नवरा स्वर्गातच जाणार की. कुठलं रानात जाणार गुराळ सुचलंय काय माहिती. चल लवकर, नाही तिकडे गुराळ सपायचं आणि माझा सरगाचा रस्ता बंद व्हायचा. नाही चला लवकर जाऊया. सरगा जायचा रस्ता गुराळनं चालू होतो. चल आता. विषय हार्डच. काय रे बाळा, कुठे निघालायस? पिक्चरला वाटतं कोल्हापूर का उपरी? नाही इथंच निघालो. इथंच म्हणजे ते गुराळवर निघालो. गुराळात काय जायची पट्टा काय निघालायचा काय तुम्ही दोघं? ए वट्टाण्या, तुला आम्ही चिप्पाडे टाकणार दिसतोय वय रे? हा कापड तर बघ आज जरा. काय पण म्हण बाळा, दलजीच्या वागण्यात तुझ्यात लय फरक पडलाय बघ. होय, लिस्टा सोडून तू भारी भारी कपडे घातलायस की बरोबर फिराय बी निघालायस. ए त्या दलजीचा काय संबंध रे? हा आमचं प्रेम आहे. तुम्हाला नाही कळायचं. तुम्ही गप शाळेला जावा. जाणार की, पण एवढं नटून कुठे चाललाय? अरे सांगितले ना मग गुराळवर निघालोय म्हणून. आणि एवढं नटून का ते सांग पहिलं आम्हाला. अरे ती रानात पार्टी तुझ्या बाजाच्या गुराळावर तिकडे चाललोय बघ. गुराळ पार्टी रानादानं सांगितलं ना आम्हाला. अरे लग्न झालेल्यांसाठीची पार्टी आहे वय. धनी काय म्हणते तू त्याला? ते आपलं हे काय सांगितले रानात बरं? डेट. डेट. मी आणि धनी डेट वर चाललोय. अरे बालका, धन्याने केव्हापासून झालास तू? बघ तुला सांगितलं होतं धनी म्हणू नकोस म्हणून. आता मी माझ्या नवऱ्याला धनी म्हणायचं नाही तर काय जनी म्हणू? तुमचं बी आपलं काहीतरी असतंय. धनी तुम्ही ह्यांच्या नादाला लागू नका. गप चला आणि तुम्ही बी जावा साळाला. रानादाने बरं केलं नाही. वज्र केसरीची प्रॅक्टिस करून घेतली आम्ही आणि पार्टी तुम्हाला वय. पार्टी नाही रे, डेट. आम्ही बी आता रानादाकडनं कशी डेट घेतो बघाच तुम्ही. आणि अशी डेट घेण्यात राहिली पाहिजे बघा रानादाच्या. आधी लगीन करून ये आणि मग ये डेटला. डेट म्हण डेट म्हणता येते काय तुला डेट? राणी तुम्ही यांच्या नादाला लागू नका. सानं माणूस बी खुळा व्हायचं. चला तुम्ही गप आपलं. ए चला बा साईडला. आव धनी आता काय शाला दांडी मारायची आणि महाजन सर लव काय तर शेंडी. हा आता चला बाजाच्या गुराळ. काय भाल्या जा तू माझी अख्ख्या गावासमोर आबरूच काढणार आहेस बघ. आता कुणाला घाबरते वय मी? माझ्या नवऱ्याचा हात धरलाय वय. आलं माझ्या मनी. म्हंटल मी धनी. चला आता डेटवर. या वहिनी या. साक्षात वज्र केसरी राहणार आणि ते बी वहिनी संकट आमच्या गुरावर. अरे आज मी काय पहिल्यांदा येतोय वय. हो वहिनी पहिल्यांदा आल्यात की. त्यांचं स्वागत करणं आमचं काम आहे. या ए बाजा, बसायला खुर्च्या नाहीत वय. आता काय आम्ही खाली बसायचं का? अहो मला वाटलं भारतीय बैठक चालेल. पाहिजे तर मागवतो की. ए परशा, 4 खुर्च्या आण रे गावात जाऊन. नाही नको. आपण इथे गुऱ्हाळ बघायला आलोय, बसायला नाही. आणि बसायचंच असेल तर भारतीय बैठक केव्हाही चांगली. वय मांडी घालून बसलं ना बा. रस जात जाते बघा.
चालतंय बेस्टच. तुला काय झालं? काय झालं म्हणजे वास बघ की आणि धूर बी किती झाला इथं. शी. आता गुराळ पेटले म्हटल्यावर दूर होणारच की. कसली खानदानी शेतकऱ्याची लेख तू. वहिनी बघ तिकडे शहरात राहिल्यात, तिकडे शिकल्यात, तरी बी काय होते का बघ. अहो आता हे बोलायची गरज होती का आता? हं? आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे का नाही? कधी तर कौतुक करत जा की. बिघडते भाई कुठं? राणादा ये बघा भाल्या बी पोचला. आता समजेजण आले. राणादा वज्र केसरीची पार्टी जोरात होणार बरं का. होय. वज्र केसरी नाही हो, आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून ही संधी अरेंजमेंट केल्या. काय हो राणा भाऊजी, बरोबर आहे ना व? वाढदिवस. हा ऐ सूरज, तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे वय? म्हणजे आमच्या यांनी तुम्हाला काही सांगितलं नाही वय? काय रे देवा, आम्हासनी वाटलं आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून हे समज केलंय. अगं ठीक आहे ना मग. आता आपण सगळेजण इथे जोडीने जमलोच होत, तर तुमच्या लग्नाचा वाढदिवसच समजूयात. वय वहिनी, आजची गुराळ पार्टी तुमच्या नावानं. हा अरे कश हा. अवधानी पण तुम्ही तर डेट वरती म्हटला होता ना व? अगं तू गप्प की जरा आता. वय वहिनी, आउटडेटच. कसं आहे, आपल्या माणसानं आपल्यासाठी काढलेला खास आहे म्हणजे डेट. बरोबर ना व? तेच आहे हे. वय खरं हे जरा आमच्या धनी माणसाला समजावून सांगा की. आलं माझ्या मनी आणि मी म्हंटल धनी. तर यांचं आपलं आव आता अशा चांगल्या टायमाला कपाळावर हात मारतात वय. काढा देऊ हात. राणादा बाकी काय बी म्हणा, कुस्ती एकदम जबऱ्या झाली बरं का. समजा तुमच्यामुळे झालंय बघा. त्यात वहिनींची साथ समजात महत्वाची. 100% खरंय. वहिनीने जर राणादाला तयार केलं नसतं तर आम्ही काय ढेकळ केलं असतं व्हय? अरे औद्या, सच्च्या, वस्ताद, राणाची गँग आणि यो भाल्या सगळ्यांनी एक नंबर काम केलंय बघा. वा आमचं धनी तर दिवस रात्र नुसतं त्या कुस्तीच्या नादातच वय. ह्या अंगात दलजीचं भूत पण आलं होतं ना व? आता परत आणायला लागतंय वाटतं. नाही नाही नको. आणि आता मी लिस्टा बी द्यायच्या बंद केल्या ना व तुम्हाला? राणादा अरे दलजीतने एक नंबर काम केलंय बघ. औद्या काय? अरे त्यांच्यात मीटिंग करावं म्हणा की. अरे इकडे रेंज नाही वरदा इथं. राणादा इथं बसून घ्या, चहा पाणी करूया आणि मग गुरुवाकडे जाऊया. नाही नाही नको, आपण आधी गुराळ बघूयात का? होय मला बी बघायचंय. चला. हा, हे उसाचा घाणा हा? त्यामध्ये आता ऊस झाला. हे परश्या सुरू करा जरा. हा, त्यात 6 ऊस घालायचा. त्याचा रस इकडे जमा होतो बरं का. मी करून बघू का? या या जमा होतो तो. म्हणून करा. ठीक आहे, ठीक आहे. घाला. घालू? हा, घाला. अहो सावकाश करा काय. हे बघा आता ह्यो तो रस इथं जमा होतो सगळा. हो. आणि ह्या पाईपनं त्या खाली जातोय. चला चला पुढे बघूया. या हा. या या. अरे पण मी नाही की तिथं. कर काय करायचं ते. अरे इकडं आलो, गुरुळाकडे आलो इकडे. इथनं हे ध्यान पदरात पडलंय कुणास ठाव.
वाढदिवस हाय आमच्या लग्नाचा आणि ह्या जोड्या मज्जा करायल्यात.